मला असं वाटतंय की नितेश राणे पहिल्यांदा फार योग्य पद्धतीने बोललेले आहेत। नितेश राणेंनी वराह जयंती साजरी करायचं जे म्हटलेलं आहे, खरंच आपण त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे। किंबहुना नितेश राणेंनी मला वाटतंय की या सगळ्या जयंती साजरी करण्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि एक दिवस वराह अवताराचं अनुकरण करत वराह अवतारातलं वर्तन पूर्ण दिवस त्यांनी ठेवावं आणि त्यांच्या अनुयायांनी सुद्धा वराह अवतारामध्ये पूर्ण दिवस काढावा। दहीहंडीला नाही का आपण सगळे गोविंदा वगैरे होतो, तसं वराह जयंतीला सुद्धा नितेश राणेंनी स्वतः वराह अवतारामध्ये वावरावं, फार चांगली गोष्ट असेल। मी त्यांचं अभिनंदन करते। मला असं वाटतंय की नितेश राणे पहिल्यांदा फार योग्य पद्धतीने बोललेले आहेत। नितेश राणेंनी वराह जयंती साजरी करायचं जे म्हटलेलं आहे, खरंच आपण त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे। किंबहुना नितेश राणेंनी मला वाटतंय की या सगळ्या जयंती साजरी करण्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि एक दिवस वराह अवताराचं अनुकरण करत वराह अवतारातलं वर्तन पूर्ण दिवस त्यांनी ठेवावं आणि त्यांच्या अनुयायांनी सुद्धा वराह अवतारामध्ये पूर्ण दिवस काढावा। दहीहंडीला नाही का आपण सगळे गोविंदा वगैरे होतो, तसं वराह जयंतीला सुद्धा नितेश राणेंनी स्वतः वराह अवतारामध्ये वावरावं, फार चांगली गोष्ट असेल। मी त्यांचं अभिनंदन करते।